आज आपण संख्या ज्ञान या घटकावरील एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या व एकूण विषम संख्या या पाहणार आहोत। यामध्ये त्यांची प्रश्न जर दिला असेल तर त्या प्रश्नामध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या असतात, समसंख्या किती असतात आणि विषम संख्या किती असतात। पहा मग आपण प्रश्नावरून पाहूया। 25 ते 91 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या व एकूण विषम संख्या किती आहेत ते आपण काढणार आहोत। पहिले आपण नैसर्गिक संख्या काढून घेऊया। नैसर्गिक संख्या काढत असताना आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार आहे। शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागणार आहे। म्हणजे जो शिल्लक असणार तो 1 त्या ठिकाणी मिळवावा लागणार आहे, म्हणजे आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या मिळतील 25 ते 91 मध्ये। ओके, आता शेवटची संख्या या ठिकाणी काय आहे, 91 आहे, वजा पहिली संख्या 25 आहे आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं आहे, 1 आपल्याला मिळवायचं आहे। मग आता 91 वजा 25 इकडच्या साईडला मी लिहून घेतोय। 91 वजा 25, 11 मधून 5 गेले 6 त्या ठिकाणी होतात, हातच्या परत दिला। 9तून 3 गेले तर 6 त्या ठिकाणी होतात, म्हणजे 91 मायनस 25 तर 66 होतात आणि अधिक 1 मिळवला तर 67 त्या ठिकाणी होतात। म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या 25 ते 91 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत तर 67 त्या ठिकाणी आहेत। तसेच आता एकूण समसंख्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। एकूण समसंख्या त्या ठिकाणी समसंख्या आता काढायच्या आहेत। आता याचा फॉर्म्युला काय आहे तर हे एकूण नैसर्गिक संख्या त्याला भागीला किती करायचे आहे, फक्त 2 त्या ठिकाणी भाग द्यायचा आहे। आता जर 2 भाग दिला तर 2 त्रिक 6, ओके, 2 त्रिक 6 आणि उरतो बाकी किती उरतोय 1। आता या ठिकाणी हा जो बाकी 1 उरतोय तर याच काय करायचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं पाहिजे। जर प्रश्नामध्ये पहिली संख्या विषम आणि शेवटची संख्या पण विषम असेल तर या ठिकाणी हा 1 तो त्या ठिकाणी मिळवायचा नाही। ओके, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आपण पाहणारच आहोत, त्याच्यात अजून जास्त समजून जाईल। म्हणजे हा 1 सोडून द्यायचा आहे, म्हणजे एकूण समसंख्या किती आहेत तर समसंख्या एकूण किती आहेत तर 33 त्या ठिकाणी समसंख्या आहेत। अशा पद्धतीने आपले हे लक्षात येतं। आता पुढे काय करायचं आहे, इथं विषम संख्या आपल्याला काढायच्या आहेत। एकूण विषम संख्या या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत। विषम संख्येसाठी सुद्धा तसंच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। एकूण नैसर्गिक संख्या झाल्यात तर त्याला भागीला फक्त आपल्याला काय करायचे आहे, 67 भागीला 2, तर उत्तर त्या ठिकाणी आपलं काय आलेलं आहे 33 आलेलं आहे। पण जो इथं बाकी 1 उरलेला होता इथं तो 1 या संख्यांमध्ये तो मिळवायचा आहे। तर का मिळवायचा आहे त्याचं कारणही सांगतो मी। 34 त्या ठिकाणी एकूण संख्या विषम आहेत। पहा, तुम्हाला बोललो होतो मी या ठिकाणी प्रश्नामध्ये विषम पहिली संख्या विषम आहे, शेवटची संख्या सुद्धा विषम आहे, म्हणून हा 1 त्या ठिकाणी मिळवलेला आहे। म्हणजे या ठिकाणी या 25 ते 91 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या ज्या आहेत आपल्या तर 67 आहेत। एकूण समसंख्या ज्या आहेत, समसंख्या किती आहेत तर 33 आहेत व विषम संख्या आहेत, विषम संख्या ज्या आहेत त्या किती आहेत एकूण तर त्या एकूण 34 त्या ठिकाणी आहेत। प्रश्न आय होप अपेक्षा करतो तुम्हाला समजला असेल। परत लगेच आपण दुसरा प्रश्न लगेचच पाहून घेऊया। आपण दुसऱ्या प्रश्नावरती समजून जाईल की या ठिकाणी आपल्याला हा एक कोणत्या संख्ये सममध्ये केव्हा मिळवायचं आणि विषममध्ये केव्हा मिळवायचं। पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला समजलं असेल, इथं परत एकदा समजवतोय मी। समसंख्या काढत असताना एकूण नैसर्गिक संख्या भागीला 2 जर केलं तर तुमचं 33 उत्तर येतोय आणि बाकी तुमचा 1 उरतोय। ओके, तर तो जो बाकी 1 उरतो आहे प्रश्नामध्ये पाहायचं नीट। प्रश्न जर विषम असतील, पहा पहिली संख्या विषम शेवटची संख्या जर विषम असेल तर तो समसंख्यामधून मायनस त्या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे जो उरलेला जो 1 येतोय त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये, डायरेक्ट 67 भागीला 2 करायचा आहे, म्हणजे 33 आणि बाकी 1 उरते तर हा तो बाकी त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये। आणि विषम संख्या जर असेल तर मात्र तो 1 त्या ठिकाणी मिळवायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी 34 संख्या असणार। पहा पुढच्या प्रश्न लगेचच आपण पाहूया। पुढचा प्रश्न असा आहे, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 34 ते 110 पर्यंतच्या 34 ते 110 पर्यंतच्या
एकूण 34 ते 110 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या व विषम संख्या आपल्याला काढायच्या आहेत. ओके, इथं काय करायचं आहे, पहिले आपल्याला नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या आहेत. नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी मिळवायचं आहे. मग इथं पहा शेवटची संख्या किती आहे, 110 आहे. इकडच्या साईडला खालीच लिहितो 110 वजा 34. आता 110 मधून 34 गेले, इकडच्या साईडला लिहून घेऊ आपण. 110 वजा 34 तर किती होतात, 10 मधून 4 गेले 6 राहतात, हातच्या परत दिला. 11 मधून 4 गेले तर 8 त्या ठिकाणी राहतात. ओके, 8 बरोबर नाही, 8 नाही राहणार, 7 त्या ठिकाणी होतात. 7 आणि 4 किती होतात, 11, तर 76 होतात. आणि 76 मध्ये जर 1 मिळवला, 76 प्लस 1 तर किती होतात, 77 त्या ठिकाणी होतात. म्हणजे या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, 77 आहेत. आता आपल्याला सर्वप्रथम संख्या कोणती काढायची आहे, समसंख्या या ठिकाणी काढायची. समसंख्या, एकूण समसंख्या या 34 ते 110 मध्ये किती आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. फॉर्म्युला तोच असणार आहे, बदल काहीच होणार नाही. फक्त इथं आपल्याला काय करायचे ते थोडक्यात लक्षात द्यायचं आहे. 77 भागीला 2 केलं तर आपलं उत्तर येतं 2 त्रिक 6 उरतो 1. किती 1 उरतो 1, याच्या पुढे जर ठेवला तर 17 होतील. तर 2 7 14, 2 8 16, आणि जो बाकी 1 उरतोय हा प्लस 1 जो उरतोय बाकीचा, तर इथं पहा काय करायचं आहे. इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. पहा प्रश्नामध्ये समसंख्या आहे, पहिला शब्द पहिला जी संख्या आहे ती सम आहे, शेवटची संख्या सुद्धा सम आहे. म्हणजे इथं जर दोघं संख्या जर सम असतील तर मात्र हा 38 मध्ये म्हणजे त्या भाग दिलेला जो असेल त्या भाग दिलेल्यामध्ये हा 1 त्या ठिकाणी मिळवायचा आहे. म्हणजेच तुमचं या ठिकाणी लक्षात येईल की 38 अधिक 1 तर तुमच्या 39 ह्या कोणत्या संख्या आहेत, तर ह्या समसंख्या या 39 आहेत. आता विषम संख्यासाठी काय करायचं आहे, विषम संख्या एकूण काढायच्या आहेत. तर ते सूत्र आहे 77 भागीला 2. ओके, तर भाग दिल्यानंतर तुमचे किती राहतात, 38 राहतील. 2 त्रिक 6 उरतो 1, 2 8 16. मात्र हा जो अधिकचा 1 बाकी असतो ना, तो या ठिकाणी मिळवायचा नाही, याला असंच्या असं राहू द्यायचे आहेत. म्हणजेच 38 त्या ठिकाणी तुमच्या विषम संख्या आहेत. समजलं असेल तुम्हाला या ठिकाणी विषम संख्या, समसंख्या आणि नैसर्गिक संख्या कशा पद्धतीने काढायच्यात ते थोडक्यात आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजेच नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर त्या 77 आहेत. समसंख्या ज्या आहेत, समसंख्या त्या आहेत तुमच्या 39, आणि विषम संख्या ज्या आहेत तर त्या विषम संख्या किती आहेत, तर फक्त 38 त्या ठिकाणी आहेत. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्याला पोलीस भरती असो किंवा कॉम्पिटेटिव्हची कुठलीही एक्झाम असो तर त्यामध्ये तुम्हाला यावरती एखादा प्रश्न हमखास विचारला जातो. हे पहा, या पद्धतीने आपण सोडवण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. लगेच आपण पुढच्या लेक्चरचा बाकीचं उदाहरण त्या ठिकाणी घेणार आहोत. थँक्यू.